किचन अँड आर्ट या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। घरामध्ये गणपती बसलेले आहे, तर रोज काय प्रसाद करावा हा विचार बायकांना पडलेला असतो। तर आज आपण बनवणार आहोत खोबऱ्याची बर्फी। हे ओले खोबरे आपण छान असे काढून घेतलेले आहे। आता हे किसणीच्या साहाय्याने किंवा मिक्सरच्या साहाय्याने आपण बारीक करून घेणार आहोत। आपण मिक्सर लावून छान असं बारीक करून घेतलेला आहे। त्यानंतर एक वाटी गूळ चिरून घेतलेला आहे। त्यानंतर तूप घालून घेतलेला आहे आपण कढईमध्ये। त्यामध्ये चिरलेलं खोबरं घालून घ्यायचं आहे। ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यामध्ये चिरलेला गूळ घालून घ्यायचा आहे। तो पण छान असा मिक्स करून घ्यायचा आहे। त्यामध्ये नॉर्मल असं दूध घालून घ्यायचं आहे। ते पण छान असं मिक्स करून हे छान असं फ्राय करून गोळा करून घ्यायचा आहे। छान असं आपलं तळून झालेलं आहे। आता एका ताटात काढून घ्या। असं एक ताट घ्यायचं, छान असं तूप लावून घ्यायचं पूर्ण ताटाला। आपलं सर्व मिश्रण ताटामध्ये काढून घेऊन असं चौकोनी करून घ्यायचं, छान असं पसरून द्यायचं आहे। आता हे मिश्रण 15 मिनिटं थंड होण्यासाठी ठेवायचं आहे। त्याच्यानंतर याच्या खापा करायच्या आहे। 15 मिनिट झालेले आहे। आता हे थंड झालेले आहे। सुरीच्या साहाय्याने चांगल्या खापा करून घ्यायचा आहे। आपल्या खापा बनून झालेल्या आहे। छान अशी बर्फी तयार झालेली आहे। आपल्या ओल्या नारळाची खोबऱ्याची बर्फी तर प्रसादासाठी खूप सुंदर अशी बर्फी बनून तयार आहे। तर माझी बर्फी तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा। धन्यवाद।